तथागत भगवान बुद्धांची शिकवण ही समस्त मानवजातीसाठी कल्याणकारी राहिली आहे। आणि आता सध्या वर्षावास सुरू आहे, त्यामुळे वर्षावासची सुरुवात कशी झाली आणि वर्षावास म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। वर्षावास याचा साधा आणि सोपा अर्थ आहे पावसाळ्यातील वास्तव्य। वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे वास्तव्य। भिक्खूंनी पावसाळ्यातील 3 महिने बाहेर धम्माचा प्रचार न करता एकाच ठिकाणी राहून त्या प्रदेशात धम्म प्रचार करावा, यालाच वर्षावास म्हणतात। खरं तर भगवान बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला, तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवावा आणि मानवाचं जीवन सुखकारक व्हावं, यासाठी भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी जो आदेश दिला, तो म्हणजे असा आहे: भिक्खू, बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवाला कल्याणकारी धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा। प्रारंभही कल्याणपद असलं पाहिजे, मध्यंतरीही कल्याणपद आणि शेवटही कल्याणपद असावं, अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश त्यांनी आपल्या भिक्खू संघाला करायला सांगितलं। भगवान बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत 4ही दिशांना फिरत असत। त्यात त्यांना अनेक संकटांना सामना करीत, नैसर्गिक संकटांचा सामना करून, प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असत। त्या काळी खूप पाऊस पडत असे। पूर्वीचा काळ हा खूप पावसाळ्याचा। पावसामुळे पायी फिरणं भिक्खू संघांना अशक्य होत असे। पावसाच्या काळात भिक्षूंना भिक्षाटनासाठी जाता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असत। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात असत। अनेक भिक्खूंना यामध्ये आपला जीवही गमवावा लागत असे। पावसाळ्यात त्यांना अनेक आजारांनाही सामोरं जावं लागत असत। त्याचप्रमाणे भिक्खू संघ हा शेतीच्या मार्गानेही मार्गक्रमण करीत असत। त्यावेळी अनेक छोटी मोठी रोपटे त्यांच्या पायाखाली तुडवली जात असत। अनेक बारीक जीवजंतू त्यांच्या पायाखाली तुडवले जात असत। त्यावेळी काही शेतकरी हे बुद्धांच्या भिक्खू संघावर नाराज होऊ लागले। ही शेत नुकसानाची माहिती बुद्धांना समजली। बुद्धांचे विरोधक त्या काळी बुद्धांवर व संघावर टीका करू लागले की अहिंसेची शिकवण देणारा बुद्ध व त्यांचा संघ हिंसेच्या मार्गाला लागले आहेत। बुद्ध व संघ धम्माचा प्रचार करताना त्यांच्या पायामुळे असंख्य लहान मोठे पावसात जन्माला येणारे प्राणी, कीटक वगैरे मरण पावतात व हे पाप बुद्ध व संघ करीत आहे असा प्रचार हे विरोधक करू लागले। त्यावेळी हे सर्व लक्षात घेऊन भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबतच्या सूचना दिल्या। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून संपन्न झाला। याची खरी सुरुवात जर आपण पाहायला गेलो तर इसवी सन पूर्व म्हणजे भगवान बुद्धांच्या काळापासून वर्षावास हा सुरू आहे। भगवान बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी सन पूर्व 527 ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इसवी सन पूर्वी 483 ला शेवटचा 45वा वर्षावास केला। त्यांनी स्वतः श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले। अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार भगवान बुद्धांनी करून मानवाला धम्मपदाच्या राजमार्गावर आरूढ केलं। वर्षावासाचे नाते भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे। आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो। बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी 4 महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करावं। तसंच बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे रोज सामूहिक वाचन करावं। त्याचप्रमाणे मनन चिंतन करून त्यातील सर्व चांगल्या घटनांचा आपल्या जीवनात वावरताना वापर करावा। वर्षावास हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। याचा सदुपयोग करून स्वतः व इतरांपर्यंत बुद्धांच्या धम्माचा अधिकाधिक प्रचार करावा। वर्षावास या कालावधीत नेमकं आपण काय केलं पाहिजे तर सकाळी लवकर उठणे, विपश्यना करणे, बुद्ध पूजा करणे, वंदना बोलणे, दिवसा शक्यतो कमी झोपणे, सायंकाळी सुद्धा बुद्ध पूजन करणे, रात्री झोपताना स्वतःचं आत्मपरीक्षण करणे, उपासकाने पंचशिलाचा अवलंब केला पाहिजे आणि अष्टशिलाचे काटेकोर पालन केले पाहिजे। अशा प्रकारे आपण वर्षावास व्यतीत केला पाहिजे।